नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे, CGS पद्धतीत ऊर्जेचे एकक डॅश आहे. CGS पद्धतीत ऊर्जेचे एकक डॅश आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 अर्ग. अर्ग हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 असा आहे, कोणता रोग कवकांपासून होतो? कोणता रोग कवकांपासून होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 चिकल्या. चिकल्या हा रोग कवकांपासून होतो. हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 असा आहे, बटाटा हे डॅश आहे. बटाटा हे डॅश आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 खोड. बटाटा हे खोड आहे. हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 असा आहे, बी जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? बी जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 बेरी. बेरी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 एखाद्या इमारतीवरून एक चेंडू 10 सेकंदात जमिनीवर येतो तर इमारतीची उंची किती असेल? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 98 मीटर. 98 मीटर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 असा आहे, अमिबा आपले अन्न डॅडॅच्या साहाय्याने ग्रहण करतो. अमिबा आपले अन्न डॅडॅच्या साहाय्याने ग्रहण करतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 छद्मपद. छद्मपद हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 असा आहे मित्रांनो, मानवी हृदयाचे दर मिनिटात डॅश स्पंदने होतात. मानवी हृदयाचे दर मिनिटास डॅश स्पंदने होतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 72. 72 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 असा आहे, 10 kg वस्तुमान असणारी वस्तू बलाचा उपयोग करून 3 मीटर अंतरातून वर उचललेली असता लावलेल्या बलाने केलेले कार्य डॅश असेल. 10 kg वस्तुमान असणारी वस्तू बलाचा उपयोग करून 3 मीटर अंतरातून वर उचललेली असता लावलेल्या बलाने केलेले कार्य डॅश असेल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 294 G. 294 G हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9 असा आहे मित्रांनो, जर एखादी वस्तू एक समान गतीने जास्त असेल तर तिचे त्वरण डॅश असते. जर एखादी वस्तू एक समान गतीने जास्त असेल तर तिचे त्वरण डॅश असते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 0. 0 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 असा आहे, वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले तर तिचे त्वरण डॅश. वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले तर तिचे त्वरण डॅश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 दुप्पट होते. दुप्पट हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 असा आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणास म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 असा आहे, इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे डॅश ऐक्य होय. इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे डॅश ऐक्य होय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 हिंदू मुस्लिम हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 असा आहे, महानुभाव पंथाचे संस्थापक कोण होते? महानुभाव पंथाचे संस्थापक कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 असा आहे, गुरु जनार्दन स्वामींच्या आदेशानुसार संत एकनाथांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली? गुरु जनार्दन स्वामींच्या आदेशानुसार संत एकनाथांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 चतुश्लोकी भागवत. चतुश्लोकी भागवत हे उत्तर बरोबर आहे.
प्रश्न क्रमांक 15 असा आहे मित्रांनो, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची? इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मोहम्मद इक्बाल. मोहम्मद इक्बाल हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 असा आहे मित्रांनो, इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 नाना जगन्नाथ शंकर शेठ. नाना जगन्नाथ शंकर शेठ हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 असा आहे मित्रांनो, वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला? वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो एप्रिल 1878. पर्याय क्रमांक 1 एप्रिल 1878 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 18 बालगंधर्व कोणत्या भूमिकेमुळे नाट्यसृष्टीत गाजले? बालगंधर्व कोणत्या भूमिकेमुळे नाट्यसृष्टीत गाजले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 शकुंतला. शकुंतला हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 शकुंतला हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 19 असा आहे, बंदी जीवन कोणी लिहिले? बंदी जीवन कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सचिंद्रनाथ सन्याल. सचिंद्रनाथ सन्याल हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 सचिंद्रनाथ सन्याल हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 असा आहे मित्रांनो, धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालकाश्रम कोणी सुरू केले? धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालकाश्रम कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले व युगल. महात्मा फुले व युगल हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 असा आहे, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणाला भाग घेता येतो? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणाला भाग घेता येतो? पर्याय क्रमांक 1 फक्त लोकसभेचे निवडून आलेले सभासद. पर्याय क्रमांक 2 फक्त राज्यसभेचे निवडून आलेले सभासद. पर्याय क्रमांक 3 राज्य विधानसभेचे निवडून आलेले सभासद. पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्वांना. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्वांना. यापैकी सर्वांना हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 असा आहे, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. राज्यसभा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 असा आहे, राष्ट्रपतीचे आणीबाणीविषयक अधिकार डॅश घटनेवरून घेण्यात आले आहेत? राष्ट्रपतीचे आणीबाणीविषयक अधिकार डॅश घटनेवरून घेण्यात आले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 वायरमन प्रजासत्ताक. वायरमन प्रजासत्ताक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 असा आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ डॅश सत्तेत राहू शकते? केंद्रीय मंत्रिमंडळ डॅश सत्तेत राहू शकते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 लोकसभेचा विश्वास असेपर्यंत. लोकसभेचा विश्वास असेपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळ सत्तेत राहू शकते हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 असा आहे, सध्या राज्यसूचीमध्ये डॅश विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे? सध्या राज्यसूचीमध्ये डॅश विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 66. 66 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 26 कोणतेही अर्थविधेयक डॅश मान्यतेशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? कोणतेही अर्थविधेयक डॅश मान्यतेशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती हे उत्तर बरोबर आहे. कोणतेही विधेयक अर्थविधेयक राष्ट्रपती मान्यतेशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 27 भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे
या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 22. पर्याय क्रमांक 4 22 हे उत्तर बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 28 लहान मुलाला प्रथम नागरिकत्वाचे धडे डॅडॅसपासून मिळतात। लहान मुलांना प्रथम नागरिकत्वाचे धडे डॅडॅसपासून मिळतात। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो दोन्हीही। दोन्हीही उत्तर बरोबर आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो कुटुंब आणि शाळा हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 29 जेव्हा डॅडॅस अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते। जेव्हा डॅडॅस अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 लोकसभेत। जेव्हा लोकसभेत अविश्वसनीय ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते। हे उत्तर बरोबर आहे। राष्ट्रपती प्रश्न क्रमांक 30 असा आहे राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यातील महत्त्वाचा दुवा कोण? राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यातील महत्त्वाचा दुवा कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 पंतप्रधान। पंतप्रधान हे उत्तर बरोबर आहे। तर मित्रांनो अशीच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहू शकता। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा।